नंदुरबार लोकसभा मतदारसंघ शिवसेनेची कार्यकारिणी आढावा बैठक। शिवसैनिकांनी संघर्ष करून लोकहिताची कामे करावी, खासदार राजेंद्र गावित। नंदुरबार जिल्ह्यातील परिस्थिती आज वेगळी असून शिवसैनिकांनी आपला संघर्ष स्वतः करायचा आहे। चांगलं काम केल्याने जनता आशीर्वाद देते, त्यामुळे शिवसैनिकांनी लोकहितासाठी जे शक्य आहे ते कार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार राजेंद्र गावित यांनी केले। रविवारी हॉटेल हिरा एक्झिक्युटिव्हच्या सभागृहात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकारिणीची आढावा बैठक घेण्यात आली। या प्रसंगी खासदार गावित बोलत होते। बैठकीच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर आपल्यातील इगो दूर करायला पाहिजे। पक्षाकडून आपल्याला काय मिळेल याची अपेक्षा न बाळगता आपण जनतेला काय देऊ शकतो याचा विचार कार्यकर्त्यांनी केला पाहिजे। बॅनरवरील फोटोबाजी करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन शिवसेनेचे कार्य पोहोचवा। साक्रीचे आमदार मंजुळा गावित यांनी देखील मार्गदर्शन केले। त्या म्हणाल्या, महिला पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेत सक्रिय होऊन अनेक युवती व महिलांना शिवसेनेचे सभासद करून घ्यावेत। पुरुषांप्रमाणे महिलांना देखील राजकारणात मोठी संधी आहे। आमदार आमशा पाडवी म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक कार्यक्षेत्रात गट, गण आणि गावनिहाय बैठका घेऊन निवडणुकींच्या प्रसंगी मते कसे वाढतील यासाठी कार्य करावे लागेल।